हेलो हेलो हेलो. तर झाले असे की काल रात्री आमचा स्टे होता ताबोमध्ये. आज खूप काही कव्हर करायचे होते. आम्ही सुरुवात केली ताबो मॉनेस्ट्रीने. ताबो मॉनेस्ट्री ही भारतातील सर्वात जुनी आणि अजूनही कार्यरत असलेली मॉनेस्ट्री आहे. आता तुम्हाला दिसतीये ती नवीन बांधलेली मॉनेस्ट्री आहे. आता मॉनेस्ट्री म्हटलं की इथले वातावरणही शांतच, अगदीच शांत. लोकांची वर्दळही तशी कमीच. सोबतच शांतीस्तूपसुद्धा आहे. पण खरी मजा आहे जुन्या मॉनेस्ट्रीमध्ये, जी मागच्या साईडला आहे. इसवी सन पूर्व 996मधली ही मॉनेस्ट्री तयार झाली आहे फक्त लाकूड आणि मातीपासून. इथे मातीचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स दिसतात. जणू काही टाईम ट्रॅव्हल करून दुसऱ्याच दुनियेत आलोय. इथून निघालो. रोजच्या प्रवासात आणि प्रत्येक रस्ता सरताना असे वाटायचे की हे काय, आता पोचलोच त्या बर्फाच्या डोंगराकडे. पण दुरून डोंगर साजरे, रस्ते सुंदरच. कुठूनही कुठेही बघा, मनातून फक्त एकच आवाज निघायचा, वाव. या प्रवासात आम्ही 6 जणी होतो. कधी प्रत्येकाच्या आवडीचे एक एक गाणे ऐकत, तर कधी अंताक्षरी खेळत. मनातही बरेच विचार चालू होते. रोजचे जगणे सगळ्यांनाच आहे, पण असे काही ठेवणीतले दिवसही येतातच की. आपले ड्रीम लाईफ हेच का, असा विचार करत असतानाच एक स्टॉप घेतला, जिथे झुलता ब्रिज होता. पूजाचा हा स्ट्रगल पाहून मी म्हटले जाऊ दे फोटो वगैरे, उडून गेलेच तर कुठे शोधणार हे लोक मला दऱ्याखोऱ्यांमध्ये. गप गुमान गाडीत जाऊन बसले. नेक्स्ट आम्ही निघालो धनकार मॉनेस्ट्रीला. आता पूर्ण स्पितीच्या प्रवासात अशा प्रत्येक गावाच्या किंवा ठिकाणाच्या कमानी दिसतात. इतकं मस्त वाटतं ना बघताना. ही धनकार मॉनेस्ट्री फार इंटरेस्टिंग आहे. धन म्हणजे उंच कडा आणि कार म्हणजे किल्ला. तर बेसिकली हा उंच कड्यावरचा किल्ला आहे. मागेच खाली स्पिती आणि पेन नदीचा संगम आहे. आज बाहेर इतकं जास्त वारं होतं आणि तितकीच शांतता आतमध्ये होती. आतमध्ये फिरून आल्यावर जेव्हा बाहेर आलो तेव्हा वारा आणखीनच वाढला होता. आणि बाहेर येऊन बघतो तर जे काही चाललं होतं ते पाहून असं वाटलं आज मी माझ्या आयुष्यातला पहिला स्नोफॉल बघणार आहे. स्नोफ्लेक्स दिसतायत का तुम्हाला? माझे मन तर इतके भरून आले. स्नोफ्लेक्स अजून वाढतायत तसे आम्ही जरा शांत झालो. आता स्नोफॉल होईलच वाटले. मी तर डोळे गच्च मिटून म्हटलं, ये आता खरंच स्नोफॉल होणार. पण नशीब बघा, वाऱ्याने सगळं उडवून नेलं. थोडे निराश झालो, पण स्नोफ्लेक्समुळे भारी वाटलं. स्नोफॉल नाही तो स्नोफ्लेक्सही सही. एवढ्या थंडीनंतर गरम गरम मॅगी आणि थुक्पा तर मस्ट आहे ना. आणि त्यानंतर गरमागरम कॉफी. आम्ही एवढा वेळ तिथे बसून होतो, खूप मजा आली. हा आहे लिंगटी वॉटरफॉल. आता हा हिवाळ्यामध्ये पूर्ण गोठून जातो, तेव्हा तो बनतो फ्रोझन वॉटरफॉल. हिवाळ्यामध्ये हे मस्ट विजिट असे प्लेस आहे. हा ब्रिज जातो पिन व्हॅलीला. पिन व्हॅलीला एक नॅशनल पार्कसुद्धा आहे. वेळेअभावी आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही, पण जर का कोणी प्लॅन करत असेल तर प्लीज ॲड पिन व्हॅली इन युअर आयटिनरी. इथून आम्ही काजाला जाणार होतो. पुढचा प्रवास बघा पुढच्या व्हिडिओमध्ये.